हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज बघा, आज जरा कामाचा लोड आहे आणि कटिंगचं सगळं सामान संपलेलं होतं. कटिंगचे ब्लाऊज संपले होते आणि बरेचसे ब्लाऊज येऊन पडले होते आणि म्हटलं चला आज कटिंगच करून घ्यावा. कटिंग करून घेतलेली असली की ब्लाऊज पटापट शिवता येतात. म्हणून मग आज सकाळीच कटिंगला बसले. तिथं ज्या कस्टमरचा ब्लाऊज आहे ग्रे कलरचा, तर तो जवळजवळ 42 इंच छातीचा आहे आणि त्यासाठी मी 2 विमलचे पीस घेतलेले आहेत कटिंगसाठी. कारण एका पीसमध्ये ब्लाऊज अस्तरचा ब्लाऊज येतो, एका पीसमध्ये तो ब्लाऊज कटिंग करणं अशक्यच आहे आणि हात पण खूप मोठे आहेत, उंची पण बरीचशी आहे. म्हणून मग मी त्याचे 2 पीस घेतलेले आहेत. 42 इंच छातीचा ब्लाऊज आहे. पूर्ण उंची त्याची 15.5 आहे आणि बाहीची उंची ही 10 इंच आहे. तर यासाठी मी इथे 2 पीस घेतलेत. आता ब्लाऊजची मापे टाकून घेते आणि त्यानंतर मग ब्लाऊज कटिंग करून घेते. तर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे, कमरेचा चौथा भाग काढायचा आहे आणि शोल्डर आणि मुंडा सेम घेतलेला आहे. मी इथं 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा 6 इंच घेतलेला आहे आणि गळा रुंदी 3 इंच टाकले बॉटमच्या बाजूने आणि गळा हा आपला 10 इंचाचा आहे. या पद्धतीने पाठीमागच्या भागाची मापे टाकून घेतले. तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल ब्लाऊज कटिंगचा तर मी कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस ब्लाऊज, तसेच 1 टक्स, 4 टक्स सगळ्या प्रकारच्या ब्लाऊजची सेपरेट व्हिडिओ बनवून आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत. नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता. सविस्तर मध्ये अगदी साधी, सोपी आणि सरळ कटिंगची आणि स्टिचिंगची व्हिडिओ शेअर केलेले आहेत. नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन बघू शकता आणि तसेच जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनेलला आपल्या सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही बघू शकाल. कारण मी बऱ्याच अशा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर नेहमी अपलोड करत असते ब्लाऊज रिलेटेड, तसेच मिनी लॉगी शॉर्ट्समध्ये टाकत असते. नक्कीच तुम्ही बघा. त्यामध्येही ब्लाऊजचे बऱ्याचशा टिप्स व ट्रिक्स सांगतच असते. तर नक्कीच तुम्ही चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा. तर इथे बघा, एका विमलच्या पीसमध्ये मी मागील भाग, पुढील भाग, योगपट्टी आणि कटोरी काढून घेतलेली आहे आणि जो दुसरा विमलचा अस्तरचं पीस आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाही काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर मोठ्या साईजचं 40, 42 किंवा 44 इंचाचे ब्लाऊज असतील तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता. विमलचं अस्तर लावलेलं कधीही ब्लाऊजला उपयुक्त ठरतं, कारण ते अस्तर धुतल्यानंतर आकसत नाही. जेव्हा आपण ताग्यातून पॉलिस्टरचं अस्तर कापून आणतो तर ते धुतल्यानंतर आकसतं आणि कस्टमर जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आपण त्याला चांगली सेवा दिली पाहिजे. यासाठी मी योग्य ते अस्तरच आणते, म्हणजे कॉटनचंच शक्यतो अस्तर वापरते, कॉटनचेच फॉल वापरते. म्हणजे कस्टमरची ओरड आपल्याला येत नाही. ब्लाऊज फिटिंगही व्यवस्थित बसते आणि ब्लाऊजही परफेक्ट शिवता येतो आपल्याला. यासाठी आपण जर कस्टमरला योग्य ती सेवा दिली तर नक्कीच आपल्याकडील कस्टमर खुश होतात. तर अशा पद्धतीने मी आज हे 3 ब्लाऊज मला कटिंग करून घ्यायचे आहेत आणि बाकीचेही बरेचसे ब्लाऊज जे कटिंगचे आहेत, पण आज हे 3 मला उद्यापर्यंत द्यायचे आहेत. म्हणून पहिल्यांदा हे 3 ब्लाऊज कटिंग करून घेते आणि मग बघूया, त्यातले 2 तरी मला आज शिवणं शक्यच आहे आणि 2 ब्लाऊज मला शिवायचेच आहेत. तर आज 2 ब्लाऊज शिवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि हे तिन्ही ब्लाऊज अस्तरचे आहेत आणि साईज मोठी असली ब्लाऊजची की ब्लाऊज शिवण्यामध्ये बराचसा वेळ आपला जातो. अस्तर जॉईंट करा, परत मग परत तो शिवण्यामध्येही तेवढाच वेळ आपला जातो. अस्तर जॉईंट करायचं म्हटलं तरी अर्धा तास आपला जातोच जातो आणि ब्लाऊज जर मोठ्या साईजचा असेल, म्हणजे 40 ते 44 साईजचा असेल तर जवळजवळ 1.5 तास तर आपला एका ब्लाऊजमध्ये जातोच जातो. तर अशा पद्धतीने मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे
आणि आता हेच अस्तरचे भाग आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आता मेन फॅब्रिक आपल्याला बाहीला जॉईंट लावावं लागणार आहे, कारण इथे मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे हा, त्यामुळे आपल्याला बाहीला जॉईंट हा लावावाच लागणार आहे. तर अशाच पद्धतीने जेव्हा कामाचा लोड असतो किंवा घाई असते त्यावेळेस मी या पद्धतीने माझ्या सर्व ब्लाउजांची कटिंग करून घेते. आणि एकाच मापाचे जर ब्लाऊज असतील तर एकावर एक जास्तीत जास्त आपण 3 ब्लाऊज ठेवून किंवा 3 अस्तर ठेवून एकसाथ कटिंग करून घेऊ शकतो, जेव्हा ते एकाच मापाचे असतात. आणि वेगवेगळ्या मापाचे असतात तर तेव्हा ते आपल्याला सेपरेटच कटिंग करून ठेवले जातात. तर जेव्हा पण कामाचा लोड असतो तेव्हा मी डायरेक्ट कपड्यावर डायरेक्ट कटिंग करून घेते. कपड्यावरच डायरेक्ट मापं टाकते आणि या पद्धतीने कटिंग करून घेते. आणि कटोरीचे जर ब्लाऊज असतील तर प्रत्येक कटोरीचे असे पॅचेस काढून ठेवलेले आहेत मी. म्हणजे 28 पासून 44 पर्यंतचे सगळे पॅचेस मी काढून ठेवलेले आहेत. म्हणजे ज्या मापाचा आपल्याकडे ब्लाऊज असतो त्या मापाप्रमाणे आपण कटोरीचे पॅचेस ठेवून कटोरी कटिंग करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली तर तुमचे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज शिवून होतील, कटिंग करून होतील आणि शिवूनही होतील. तर मी याच पद्धतीने ब्लाऊज कटिंग करत असते. तर तुम्ही पण याच पद्धतीने ब्लाऊज कटिंग करा आणि जास्तीत जास्त ब्लाऊज शिवा. तर चला मी आता ह्या 2 ब्लाऊजांची कटिंग करून घेते पुढच्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटही करा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.